गेल्या 2 दिवसात विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवलीमध्ये विविध भागात धडक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 3 गांजा तस्करांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 30 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली आणि कल्याण शहरांना नशामुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ चव्हाण व त्यांचे पथक डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव लक्ष्मण रेषा इमारत परिसरात गस्त घालत असताना रेल्वे मार्गाजवळ एका इसमाचा संशय आलाय। पोलिसांना आपला संशय आल्याचं लक्षात येताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। पोलिसांनी किरण शहा वय वर्ष 40 राहणार तुकाराम नगर डोंबिवली पूर्व ह्याच्या जवळून 8 किलो गांजा जप्त केला आहे। तर त्याची किंमत 1.5 लाख रुपये असून किरण शहा याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये गांजा तस्करीचे गुन्हे दाखल झाले आहे। दुसऱ्या कारवाईत ठाकुर्लीतील चोळेगाव भागामध्ये गस्त घालत असताना चोळेगाव तलावाजवळ 2 इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळले। पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असताना सचिन मोरे वय वर्ष 21 आणि संजू लुहार वय वर्ष 24 अशा दोघांकडून 23 किलो गांजा आढळलाय, ज्याची किंमत 4,57,000 रुपये इतकी आहे। तर हे दोघे मध्य प्रदेशामधील रहिवासी असल्याचं उघड झालंय। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीतील अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे। सचिन मोरे वय वर्ष 21 राहणार सेंधवा मध्य प्रदेश आणि दुसरा जो आहे संजू लोहार राहणारा बिरवाणी राज्य मध्य प्रदेश, या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 22 किलोचा गांजा ठिकाणी जप्त केलेला आहे। आणि त्याचप्रमाणे किरण शाह म्हणून हा जो डोंबिवलीतला इसम आहे त्याला आपण काल ताब्यात घेतलं होतं। काल त्याच्याकडून आपण 7 किलो गांजा हस्तगत केला होता आणि किरण शाह हा डोंबिवलीमध्ये राहणारा आहे आणि त्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखल असल्याचे आम्हाला माहिती आहे। गांजा संदर्भात त्याच्याकडून हा माल आम्ही मिळाला आणि इतरही माल त्याला अधिक विचारपूस केली असता सांगितले की या दोन्ही स्मापून मध्य प्रदेशमधून हा सदरचा माल आणला जातो। त्या अनुषंगाने आम्ही या दोन्ही आरोपींना मध्य प्रदेशात येत असताना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 22 किलो आणि काल 7 असा जवळजवळ 29 किलोचा पूर्ण जो मुद्देमाल आहे अंदाजे 6 लाख रुपयाचा गांजा या तिघांच्याकडून जप्त केलेला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।